तर घड्याळात वाजलेत 5:03. आता मी निघतोय मुंबईसाठी. ते वाटतं फुल्ली लोडेड ट्रक आहे, त्याला मागे वेगळे यायचं. 6:33 झालेत आणि मी पोचले कणकवलीमध्ये. ही बाग बघा, आंब्याची बाग आहे, काय मस्त झाडं लावली आहेत. कोणत्या तरी हिल स्टेशनला आल्यासारखं वाटतंय. किती क्लिअर दिसतोय सुळका. तर घड्याळात वाजलेत 5:03 आणि आता मी निघतोय मुंबईसाठी. मी एकटाच निघतोय, ते दोघे थांबले आहेत, ते थोडे उशिरा निघणार आहेत. मला एक फंक्शन अटेंड करायचं आहे मुंबईमध्ये, एक काम आहे, त्यासाठी मला निघावं लागतं. तर मित्रांनो, आजची ही जर्नी तुम्ही बघायला हा माझा सोलो ब्लॉग असणार आहे. मी सोलो गोवा टू मुंबई ट्रॅव्हल करतोय सकाळी 5 वाजता निघून. आणि मी आता आलो आहे हायवेला. 5:21, 20 मिनटं गेली मला. मी म्हापशामधून आलो. गुगल मॅप मला ॲक्च्युली आरामबोल त्या बाजूनी बांद्याला बाहेर काढत होता, पण आतल्या रस्त्याने कशाला जा, तर मी म्हापसा सिलेक्ट केलं आणि म्हापशावरून बाहेर पडलो आहे. आता हायवे तर सरळ सरळ काय प्रॉब्लेमच नाही लांचापर्यंत. मी हा हायवे पकडून आता जेवढं जाता येईल तेवढं जाणार. सकाळी सकाळी ट्रॅफिक, मला वाटतं बॉर्डर क्रॉस करायला सगळे ट्रकची लाईन लागली आहे, त्यांनी ट्रॅफिक केलं आहे. एका लाईनीत तरी थांबायचं. 4 व्हीलरवाले निघू शकतात. देर यू आर. बाईकचा फायदा. हां, हे इथे काम चाललंय, हे मी काल पण बघितलेलं. रोडचं काम चाललंय. ते वाटतं फुल्ली लोडेड ट्रक आहे, त्याला मागे वेगळे यायचं. जस्ट गोवा बॉर्डर क्रॉस केली आहे. महाराष्ट्र सुरू. कसालचा टोल क्रॉस करतोय. 6:30 होत आलेत आणि एवढं धुकं आहे रोडवर, बापरे, काय दिसतच नाहीये. तर 2 दिवस कुडाळत होतो तेव्हा एवढी थंडी नव्हती आणि आज पुन्हा आली एवढी अचानक. क्लायमेट थंड आहे. आणि कसाल नंतर अवघ्या 6:33 झालेत आणि मी पोचले कणकवलीमध्ये. सकाळी लवकर निघायचा हाच एक फायदा असतो, ट्रॅफिक नाही मिळत. जेवढं अंतर कापता येईल तेवढं कापून घ्यायचं लवकरात लवकर. क्रांती हॉटेल, 1.5 तासात आलो मी कणकवलीला. फोंडा इथून राईट माझं गाव. एवढ्या जवळ येऊन पण मी गावी नाही जाऊ शकत आहे. इथून 10 किलोमीटरवरच माझं गाव आहे. काय करणार, गावी जाऊन कोणच नाही आहे तिकडे. घर बंद असतं. येणार मी पूर्ण नक्की, कधीतरी प्लॅन होणार आणि मी बाईक घेऊन येणार गावी. खारेपाटण आलं. हे देऊळ मी माझ्या मुंबई गोवा मुंबई कुडाळ हायवेला पण दाखवलेलं, त्या बाजूनी. आज या बाजूने दाखवतोय. आदिष्टी माता, चाळा मंदिर, गणपती बाप्पा मोरया. 177 किलोमीटर दाखवतोय ऑडोमध्ये. 180 पकडा, 40 मायनस केलं तर 140 किलोमीटर आलोय मी सकाळपासून. आणि 7 वाजायला आले. I just wanna dance where the night is young.
म्हणजे अजून 70 किलोमीटर पुढे माझी बाईक जाऊ शकते, म्हणजे तेवढं पेट्रोल आहे. तर मी पेट्रोल ब्रेक आणि ब्रेकफास्टचा ब्रेक एकत्रच घेईल. आणि माझा फेवरेट ब्रिज ह्या रोडवरचा, तो जुना ब्रिज आहे खाली. तिथून जायच्या आधी लोकांनी असे आतून राजापूर आतमधून असे यायचे बाहेर. ही बाग बघा, आंब्याची बाग आहे, काय मस्त झाडं लावली आहेत. मी दरवेळेला बघतो ही बाग, मला खूप आवडते बघायला. एकदम सिस्टमॅटिक झाडं लावली, एवढी बाग आहे मोठीच्या मोठी. आणि सूर्य बाहेर येतोय ढगामधून. हे सूर्यदेव, लांजामध्ये ब्रेक घेऊया आवाज. ਅੱਖਾਂ ਦੇ ਨਾਲ ਮਿਲਾ ये नज़ारे हमें पुकारे इस रात के हम दो सितारे है जवा ये रात अभी तू साथ अभी आना I just wanna dance for the night is हा हल्ली केलेला रस्ता आहे, किती टंगाटक आहे बघा. डिझेल इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप भेटलाय, तर बोललो भरून घेऊया. फुल करा. हो हाँ, अरे मैंने दे दिया किसी को. हाँ हाँ, थे 2 जन. वो लोग रुके हैं. हाँ, राउंड फिगर करा, कॅश आहे. किती गेलं? 9.9. बिल द्या ना. हॅलो, टँक फुल केली, 1000 रुपयाचं पेट्रोल गेलं, 9.5 लिटर. ॲव्हरेज काढलं तर 230 झाली, म्हणजे 24.5च्या आसपास ॲव्हरेज आले. इथेच कुठेतरी चांगलं असं ब्रेकफास्ट करूया. हे लांजा आलंय. घड्यात वाजले 7:40. आम्ही परवा इथे जेवलेलो, विजया विलास भोजनालय. काय सीनरी आहे बघा, पूर्ण डोंगर आणि त्याच्यामध्ये फॉग पूर्ण. तर मी त्या दिवशी आलेलो त्याच रस्त्याने परत चाललोय, जो आम्ही शॉर्टकट घेतलेला संगमेश्वरच्या पुढे आणि डायरेक्ट पालीला बाहेर पडलेलो. तिथून मी आता पालीमधून आत घुसलोय. हा थोडा छोटा रस्ता आहे, सांभाळून चालवावे लागतं, कारण ते मेन रोडवरचं जे खड्डे आहेत त्यापेक्षा तर हा रस्ता बरा. हा हा हा, हे बघा ढग कसे उतरलेत खाली डोंगरांमध्ये. मस्तच वाटतंय. मेरे नाल तू नच लवे मेरे नाल तू नच लवे I just wanna dance while the night is young मेरे नाल तू
नच लवे मेरे नाल तू नच लवे ले ना मिले फिर त्याचा मी फोटो काढत होतो तर ढग उतरलेले बोलत होतो. आता मी त्याच्यामधूनच चालतोय बघा. चढ़ जावे उतरे ना सानू है नशा क्या है कल हो ना हो हम जी ले चाहे जो भी हो है जवां ये रात अभी तू साथ अभी आना I just wanna dance for the night is young हे पुन्हा आलोय मी NH66 ला मर्ज होतोय. हा शॉर्टकट होता. किती किलोमीटर वाचले माझे मला नाही माहीत आहे एक्झॅक्ट, पण हा जो आतला पट्टा होता हा 8 किलोमीटरचा होता. मस्त वाटते नदी. कोणत्या तरी हिल स्टेशनला आल्यासारखं वाटतंय. काय फॉग आहे, ढग उतरलेत एकदम. मनालीचा फील येतो एकदम. केवढी सारी माडाची झाड आहेत. भारी काय लँडस्केप दिसत आहेत मला आज. संगमेश्वर मध्ये एंट्री करतोय. चला निघालो बाबा. एस टी वाला कशाला थांबलाय काय माहित. जागा आहे तरी टिकत नाहीये. कदाचित त्याला राईटला जायचं असेल. आता काहीतरी नाश्ता करायलाच पाहिजे. भूक लागली आता. मी लांजा नंतर पाली गेलो आणि आता संगमेश्वर पण आलं तरी मी नाश्त्यासाठी हॉटेलच शोधतो. एक हॉटेल आहे माहिती मला, तिथे जातो. आलो पुन्हा त्याच हॉटेलला. किती वाजले? 8:27 संगमेश्वर. गणपती बाप्पा मोरया. हॉटेल द ड्राईव्ह इन संगमेश्वर. थम्सअप चांगलं रेस्टॉरंट आहे. नाश्ता पण व्यवस्थित होता. मी फक्त पोहेच खाल्ले, पण मी ह्या आधी पण इथे थांबलो आहे. सगळ्यात चांगलं तर ते स्टाफ वगैरे सगळं व्यवस्थित आहे. नाश्ता खाणं पिणं व्यवस्थित आहे. मेन तर वॉशरूम खूप चांगले आहेत. जर कोणी इथून ट्रॅव्हल करत असेल तर मी नक्की रेकमेंड करेन की या हॉटेलला थांबू शकता तुम्ही जेवायला नाश्ता करायला. आणि 24 hours टी अँड कॉफीची सर्व्हिस आहे त्यांची. रात्रीचे पण तुम्ही कधी येत आहे तर चहा कॉफी इथे मिळेल. तिकडे लिहिलेलं होतं. आणि निघालो आहे 9 वाजता. मी थांबलेलो बरोबर 9:47 म्हणजे 45 मिनिटचा ब्रेक झाला माझा. आता बघू आता कधी थांबतोय मी परत.
इथून 45 किलोमीटर चिपळूण आहे. तर मला असं वाटतं मी चिपळूण खेड ते सगळं क्रॉस करून नंतर एखादा ब्रेक घेईन महाडच्या पुढे मानगावच्या आसपास वगैरे, असा माझा अंदाज आहे. बघूया. इथून पण मस्त व्ह्यू आहे पण खूप धुकं आहे आज. हा परशुराम घाट आहे. चिपळूण गेलं हे धुकं नसलं असतं ना, मस्त दिसतं हे नदी. आणि घड्याळात वाजले 10:30 आणि मी परशुराम घाट चढतोय. तर घाणेरड्या वासासाठी तयार राहा. चिपळूणची ही केमिकल फॅक्टरी आलेली आहे. इकडून येताना हा आधी वास येतो, मग चिपळूण येतो, आणि जाताना आधी चिपळूण येतो, मग वास येतो. मी माझ्या ह्या सिरीजच्या पहिल्या ब्लॉगमध्ये पण सांगितलेलं की ह्या पूर्ण रोडवरचा सगळ्यात बेकार टर्न कुठला असेल, बेकार म्हणजे सगळ्यात रिस्की, तर हा भोसते घाटाचा. आता उतरतोय मी त्या टर्नकडे. या मॅपमध्ये बघा, तुम्हाला कळेल कसा यू टर्न येतो. आणि हा पुन्हा असा स्लोप आहे. परशुराम घाटानंतर दुसरा घाट येतो तो भोसते घाट, बिफोर खेड. खेड इथून 6 किलोमीटर असेल मला वाटतं. किती स्पीड ब्रेकर लावलेत जेणेकरून लोक खाली उतरताना त्यांचा स्पीड वाढणार नाही आणि त्या टर्निंगला प्रॉपर टर्न त्यांना घेता येईल. कारण तो जागेवर असा उतरता यू टर्न आहे. तुम्हाला दाखवतो. कितीतरी गाड्या ही जी भिंत बांधली आहे ह्याला घासून गेलेल्या आहेत. हे बघा, दाखवतो जवळ. मार्क्स दिसत आहेत. इकडे तर हे तुटलंच आहे. केवढी जोरात आदळली असणार गाडीवर. तिथून स्लोपवर येऊन कंट्रोल नाही होत गाडी टर्नसाठी, त्यामुळे ते भिंतीवर आपटतात. तरी एवढे स्पीड ब्रेकर लावलेत. खेड रेल्वे स्टेशन. कशेडी घाट. आणि दरवेळीप्रमाणे याही वेळी माणगावमध्ये ट्रॅफिक आहेच. कधी सुटणार हा माणगावच्या ट्रॅफिकचा प्रश्न. इथे तर काहीच हालचाल दिसत नाही कामाची. जसं माणगावचं बाजारपेठ चालू होते तिथून हा जुना रस्ता आहे तसाच आहे. निघतो या ट्रॅफिकमधून आणि भेटतो पुढे. मी तर निघालो ट्रॅफिकमधून, पण आता ह्या बाजूचं ट्रॅफिक बघा. हे लोक कसे उलटे येत आहेत. असे उलटे आलं ट्रॅफिक कसं नाही होणार. समोरच्या गाड्या कशा येणार. सारखे डायव्हर्जन आहेत आता या रोडला पुढे. पण रोड व्यवस्थित आहे, डायव्हर्जन्स खूप आहेत, त्यामुळे थोडं सांभाळून चालवा. पण अचानक एक थोडा स्पॅच चांगला असतो तर पुन्हा खराब रस्ता आहे. आणि जसा अचानक आहे त्यामुळे मी थोडा आरामातच चालवतो. बाकी राईड एकदम बेस्ट चालली आहे. आणि तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला की नाही IBWचा, कसा वाटला? नसेल बघितला तर त्याची लिंक देईन मी इथे. काय मस्त नदी आहे बघा. आता इथून राहिलेत 113 किलोमीटर. 3 तास दाखवतोय तरी पण. मी आलोय पालीला. आणि हे आता ह्या राईडचं लास्ट फ्यूल अप. फुल करा. 8.97 लिटर गेले, म्हणजे 9 लिटर गेले. आणि आपली गाडी चालली आहे 253.
बघूया कितीचं ॲव्हरेज दिलं. नाईस. इंडियन ऑइलमधून भरलं ना की मला 28चं ॲव्हरेज मिळतो. बाकी कुठून पण भरलं HP किंवा भारत पेट्रोलियममधून तर नाही मिळत. वडखळीला वडखळ JSWचा केवढा मोठा प्लांट आहे बरं. कर्नाळा फोर्टचा सुळका दिसला. ते दिसलं ना म्हणजे असं वाटतं की आलो, एकदम जवळ आलो. किती क्लिअर दिसतोय सुळका. मी हा ट्रेक पण केलाय. माझा यूट्यूबचा सगळ्यात पहिला ब्लॉग हा होता. ह्याचा ट्रेक केलेला मी. आणि मित्रांनो, घड्याळात वाजले 2:37 आणि मी पोचले माझ्या बिल्डिंग खाली. वा वा वा. हे असतं लवकर निघायचं फायदा. $310 GS वर पॅनियर सकट, टॉप बॉक्स सकट, सगळ्या सेटअप सकट पोचलोय मी बिल्डिंग खाली. तर हा ब्लॉग इथेच संपवूया आणि भेटूया अशाच नवीन येणाऱ्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. खूप दमलोय मी.